पुणे शहरामध्ये गेल्या 3 दिवसापासून पावसाचा जोर वाढताना चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यासाठी त्याचबरोबर ती घाटमाथ्यासाठी पुढील 3 दिवस रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। एकंदरीत सध्या आपण बघू शकतो की काल दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्यानंतर मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आणि त्याचा सकाळपासूनच अगदी पाऊस जे आहे ते पुण्यामध्ये अगदी जोरदार सुरू असलेले चित्र जे आहे ते आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते आणि या पावसामुळे हवामानामध्ये सुद्धा एक आल्हाददायक गारवा निर्माण झालेला आहे। तापमानामध्ये सुद्धा 5 अंश सेल्सिअसने घट झाली आहे। सध्या पुण्यातलं तापमान जे आहे ते 27 अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे। सध्या आपण बघू शकतोय की पुढील 3 दिवस हवामान विभागाच्या वतीनं पुण्यासह घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। सध्या आपण पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये आहोत आणि या परिसरामध्ये अगदी सकाळपासूनच पावसाची जी सुरुवात आहे ते झालेली आहे। अगदी मध्यरात्रीपासून पाऊस जो आहे तो सुरूच आहे आणि अगदी पुढील 3 दिवस पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे असं हवामान विभागाने सुद्धा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। खरं तर मान्सूनची सुरुवात अगदी उशिरा झालेली होती। जून महिना संपला तरी मान्सूनची प्रतीक्षा मात्र सर्वत्र राज्यभरात लागलेली होती। मात्र आता जुलै महिन्यामध्ये सुद्धा आता राज्याच्या विविध भागामध्ये समाधानकारक पाऊस पडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। पालघरसाठी सुद्धा खरं तर पुणे असेल पालघर असेल किंवा विदर्भाच्या विविध भागांमध्ये सुद्धा अगदी पाऊस आता जोरदार हजेरी लावते। मराठवाड्यातल्या सुद्धा विविध भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी असल्याचं चित्र जे आहे ते एकंदरीत पाहायला मिळतंय। पालघर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। पालघर बरोबरच पुण्याचा सुद्धा घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। सध्या आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये अगदी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असलेलं चित्र जे आहे ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। पुढील 3 दिवस पावसाचा रेड अलर्ट असणार आहे असा हवामान विभागाच्या वतीनं सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।